नमस्ते. नमस्ते. आपलं नाव काय? कैलास कोल्हे. गावाचं नाव? पाथरवाला. मोबाईल नंबर? 7030 2230 25. किती तारखेची लागवड आहे आपली? लागवड आहे आता 26ची. 26. तिसरा 90 दिवस झाले म्हणजे 26 नोव्हेंबरची यांची लागवड आहे. आपण पाहू शकता कशा पद्धतीचे प्लॉट आहे. कशामुळे तुम्ही इकोला ॲग्रोचं तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली? काय प्रॉब्लेम होता? कुणी सजेस्ट केलं तुम्हाला? प्रॉब्लेम दुसरे घेतले थ्रिप्समुळे थोडाफार दुसरे औषधं घेतल्यामुळे प्रॉब्लेम येतोय म्हणजे. आणि इकोलाचे काही प्लॉट व्हिजिट मारली तर इकोलाचे मला थोडे हे चांगले वाटले, रिझल्ट चांगले वाटले म्हणून मी इकोलाचे घेतोय. रिझल्ट म्हणजे काय वाटलं? रिझल्ट म्हणजे काय? रिझल्टमध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये फायदे आहे. कोणचंही आपण बाहेरचं काही हे घेतोय त्याच्यामध्ये थ्रिप्सची कंट्रोल होतच नाही. बरं. आणि इकोलाचे प्रोडक्ट असे आहेत की थ्रिप्सवर कंट्रोल करतात. थ्रिप्स पूर्णपणे कंट्रोल होतात. बरं बरं. ह्याच्या अगोदर तुम्ही इकोलाचं वापरत होता का? नाही, मी फक्त आपल्याकडे भेटत नव्हतं म्हणून वापरत नव्हतं. अच्छा. कधी चालू केलंय तुम्ही इकोला? चालू करून आता एक सुरुवात स्टार्टिंगलाच त्याच्यापासून प्लॉटला स्टार्ट पासून सुरुवात केलेली. ह्या प्लॉटला आपण पाहू शकताय कशा पद्धतीने माल आहे त्यांच्या प्लॉटवरती. आणि एक पण फळ कुठे तुम्हाला क्रॅश दिसणार नाही. सेटिंग पण पाहू शकताय. आज पॉलीहाऊसमध्ये प्लॉट आहे तरीसुद्धा झाडाच्या बुडक्यामध्ये एक 8, 9, 10 फळं सेटिंग आहे. तुम्ही काय सांगाल मॅनेजर? काय वाटते तुम्हाला प्लॉटमध्ये फरक? फरक म्हणजे जे पहिल्यापासून जे याला तुमचं स्टेटमेंट आहे, हां, ते स्टेटमेंटमुळं सेटिंग व्यवस्थित राहिली, साईज चांगली झाली, थ्रिप्स आला नाही, अटॅक अजिबात आतापर्यंत तर झालेला नाही आहे. बरं. ह्याच्या अगोदर तुमच्याकडे प्लॉट होते का? प्लॉट त्या प्लॉटमध्ये होतो मी. बरं. पण त्या प्लॉटमध्ये माझ्या अगोदर समजा जी लागवड झालेली होती आणि त्याच्यानंतर जे औषधं हे जे वापरत होते, जे आणत होते दुसरे, मग ते त्याच्यावर चाललं. नंतर त्याच्यावर बी जे तुम्ही इकोलाचे तुमचे जे औषध दिले त्याच्यावरला बी थ्रिप्स कंट्रोल झाला पूर्ण 100%. आणि त्याच्यानंतर इथं याची लागवड झाल्याच्या नंतर तुमचं स्टेटमेंट पहिल्यापासून राहिलं. त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा मला ह्या प्लॉटमध्ये साईज सेटिंग सगळं एकदम भारी वाटलं. हां. बरोबर. कोहली साहेब, तुम्ही सांगा की बाबा ह्या प्लॉटला तुम्ही ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर बरेचसे प्लॉट फिरला तुम्ही, बरोबर? ते लोक तुम्हाला सांगत होते की बाबा इकोलाचं ट्रीटमेंट घ्या, इकोलाचं ट्रीटमेंट घ्या, पण तुम्हाला इथं जवळपास औषध मिळत नव्हता. औषधच मिळत नव्हती. त्याच्यानंतर तुमचा प्लॉट खराब झाल्यानंतर तुम्ही निर्णय घेतला की बाबा काय नाही आता इकोलाचं ट्रीटमेंट. नाही, मी तर 2 वर्षापासून विचार करत पण आपल्याकडे भेटतच नव्हतं ऍक्च्युली सांगायचं. इकडे नाही भेटत. आपण या ठिकाणी पाहू शकतोय कशा पद्धतीचा प्लॉट आहे यांचा. किती क्षेत्र आहे सर? क्षेत्र हे 1 एकर आहे, तिकडे 2 एकर. 2 एकरचं क्षेत्र आहे. 2 एकरावरती पूर्ण इकोलाचं ट्रीटमेंट. बाकी लोकांना काय सांगाल की बाबा त्यांनी वापरावं का नाही इकोलाचं? नाही, 100% वापरायला पाहिजे त्यांनी. आम्ही तर सांगू तुमच्या मार्गदर्शनाखाली एकदम जबरदस्त प्लॉट येतात. फायदा होईल का? फायदा होणार, फायदाच होणार, तोटा नाही. बरोबर. आज आपण पाहू शकताय कशा पद्धतीने त्याचा फायदा झालाय. आणि आज जो प्लॉट वरती माल आहे पूर्णपणे 100% क्लीन आहे प्लॉट वरती. आता आपल्याला एवढी सेटिंग 15 लहान झाडाला जर एवढी मोठी सेटिंग जर म्हणलं तर आणखीन काय पाहिजे? किती फायदा पाहिजे? फायदाच होणार ना. याच्यात तोट्याचा काय विषय? जर एका झाडाला जर 1 किलो 1.5 किलो फळ खालीच आहे. अजून 2 फुटाचा प्लॉट आहे यांचा. 2 ते 10 किलोचा, 2 किलो माल. 2 किलो माल आहे सध्या. एक मिरची जवळपास फळ एक आपलं 250 ग्राम प्लसच भरायला लागलं. 250 ग्राम प्लस. बरं. 4 मिरच्या जर मोजल्या तर 1 किलो बरोबर भरायला लागल्या. 1 किलोच्या बरोबर. बरं. धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार. तुम्हाला आहे ना बांधणी व्यवस्थित करावं लागलं प्रॉपर.